आणि त्यात काचांना क्रॅक झालेले दिसत आहे आणि तो दगड जर कोणी जर दुरून फेकला असता तो काचावर पडला असता आणि त्यानंतर गाडीच्या बोनेटवर पडला असता. बोनेटवर एकही सिंगल स्क्रॅच दिसत नाही आहे. त्यानंतर त्यांच्या त्यांचा जो काच पुढचा ते पुढे बसले होते, ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर ते बसले होते आणि मागचा काच फुटलेला दिसतोय, मागचा विंडोचा काच फुटलेला दिसतोय आणि दगड जो आहे तो त्यांच्या पायाजवळ पडलेला दिसतोय, एक छोटासा दगड त्यांच्या पायाजवळ पडलेला दिसतोय. आणि या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फार संशयास्पद आहे. दुसरं, त्यांच्यासोबत मागच्या 10-15 वर्षापासून एक बॉडीगार्ड, देशमुख म्हणून बॉडीगार्ड असतो आणि तो त्यांच्या गाडीतच असतो आणि यावेळेस तो बॉडीगार्ड दुसऱ्या गाडीत होता असं ते दावा करतात आहे, मागच्या गाडीत होता असं दावा करतात आहे. ती गाडी किती अंतरावर होती, जर असं जर दगडफेक झाली, गाडी थांबली, तर 1 मिनिटाच्या आत तो पुढे येऊन एखाद्यावर गोळीबार केला का नाही, बंदूक काढली का नाही, किंवा तिथचे लोक तिथे जे हे सांगतात की कथित कोणी कार्यकर्ता तिथे आले होते, तर ते कार्यकर्ता 1 मिनिटाच्या आत 2 मिनिटाच्या आत गायब कसे झाले, हाही एक मोठा प्रश्न या माध्यमातून काटोलच्या जनतेला पडला आहे. आणि माझ्यासारखा एक साधारण नागरिक म्हणून मी हे प्रश्न विचारतोय. ज्या पद्धतीने तुम्ही संशय व्यक्त करता, प्रश्न विचारता, नेमकं काय म्हणजे या मागे स्ट्रॅटेजी काय म्हणायचं काय? मला म्हणायचं हेच आहे की हे जे काल अनिल देशमुखांनी केलं हे फेक दगडफेक आहे, हे एक फेक कृत्य आहे आणि हे सगळं नुसतं निवडणूक आपण हारताना दिसत आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. या सगळ्या घटनेचा आता निकालावर काही परिणाम होईल का? भाजपला काही फटका बसेल असं वाटतं? बघा, या प्रकारचं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न त्यांनी ते जेलमध्ये असतानाही केलं. याच प्रकारचं सोंग करून त्यांनी बेल मिळवली आणि याच प्रकारचं आता सोंग करून ते काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात आहे, काटोलच्या जनतेची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात आहे.